नमस्कार. आरोग्य हक्क समिती संचलित रुग्णवार्तामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी मृणाल. आज आपण आलो आहोत विघ्नेश्वर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये. तर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर शिवकांत पाटील सर यांना. नमस्कार. गेल्या 10 वर्षापासून सांगली शहर आणि जिल्ह्यात आपण आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहोत. विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल या नावानं सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल राम मंदिर रोडवर आमचं हॉस्पिटल आहे. इथं आपल्याला सर्व प्रकारच्या आजारांच्या आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचारांची संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपल्या प्रेक्षकांना सांगायला विशेष आनंद वाटतो की सांगली जिल्ह्यातील एकमेव ISO सर्टिफाईड हॉस्पिटल म्हणून विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटलची ओळख आहे. धन्यवाद. नमस्कार डॉक्टर. तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आयुर्वेदिकमध्ये नक्की कुठले कुठले उपचार होतात आणि आयुर्वेदिक ज्या आपल्या सगळ्या सोयी आहेत पंचकर्म किंवा इतर कुठल्या गोष्टी तर त्या आपल्याकडे आहेत का, आणि आयुर्वेदिक उपचार हे किती लवकर त्याचा उपयोग होतो माणसाच्या शरीरावरती? आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये शमन आणि शोधन अशा 2 उपचार पद्धतींचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. यामध्ये शमन हा जो उपचार आहे याच्यामध्ये औषधांच्या साहाय्यानं किंवा काही ट्रीटमेंट्सच्या साहाय्यानं तुमच्या रोगाचा जो तीव्रता आहे किंवा जो परिणाम आहे तो शरीराच्या अंतर्गत शरीराच्या आतच कंट्रोलमध्ये आणणं, अशा पद्धतीची चिकित्सा म्हणजे शमन उपचार. आणि या उलट शोधन उपचार नावाची जी चिकित्सा पद्धत आहे यामध्ये तुमच्या शरीरातले जे काही दोष आहेत किंवा रोग तयार करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जी पॅथॉलॉजी क्रिएट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या शरीरातून बाहेर काढणं याला शोधन असं म्हणतात. हे बाहेर काढण्यासाठी वेगळ्या वेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो आणि त्यात आपल्या सर्वांना माहीत असणारी किंवा सुपरिचित असणारी उपचार पद्धती म्हणजे पंचकर्म. अर्थात या पंचकर्मामध्ये 5 महत्त्वाच्या वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्सचा समावेश होतो आणि त्यासोबतच इतर काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्या पंचकर्माच्या उपचार पद्धतीमध्ये येतात. आता तुम्ही जसं विचारलंत की या कालावधीला उपचारांना वेळ किती लागतो किंवा आयुर्वेदिक उपचार एकंदरीत किती कालासाठी घ्यावे लागतात, तर खूप छान प्रश्न आहे. मला वाटतं आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या मनातही हा प्रश्न असेल की एखाद्या आजारासाठी आयुर्वेद उपचार नेमके किती कालावधीसाठी घ्यावे लागतात. तर इथं मला एक छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं. आपल्याला जर एखादं छोटंसं रोपटं उन्मळून काढायचं असेल किंवा उचलून बाजूला काढायचं असेल तर त्याला अल्पसा वेळ लागतो. पण त्या उलट आपल्याला जर एखादा वटवृक्षासारखं वडाच्या झाडासारखं मोठं झाड कापून बाजूला काढायचं असेल तर त्याला तेवढा जास्त वेळ द्यावा लागतो. या उदाहरणावरून एकच सांगायचं आहे की तुमचा आजार जितका जुना आहे किंवा जितका क्रॉनिक आहे, जितका तीव्र जुनाट कालापासूनचा आहे तितका त्याच्या उपचारांना थोडासा वेळ जास्त लागणार आहे. आजार उद्भवल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्याल तर तितक्या कमीत कमी वेळात आजार बरे करता येतात. म्हणजे जे अगदी 10 वर्षापासूनचे वगैरे आजार आहेत, बरेच स्किनचे आजार असतात, सांधेदुखीसारखे आजार असतात, तर अशा जुनाट आजारांमध्ये आपल्याला किमान 1 ते 1.5 वर्ष ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर या उलट पित्ताचे आजार असतील, पोटविकार असतील, पचनविकार असतील किंवा मूळव्याधासारखे त्रास असतील, हे जर उद्भवल्या लगेचच तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलात तर अगदी 3 आठवड्यांमध्ये या सर्व आजारांवर छान रिझल्ट घेता येतात. आता डॉक्टर, पंचकर्म तुम्ही मगाशी म्हणालात, तर पंचकर्म नक्की काय असतं आणि त्याच्यामध्ये काय प्रकार आहेत का, किंवा नक्की त्यात काय केलं जातं? पंचकर्म म्हणजे शरीर शुद्ध करणाऱ्या 5 महत्त्वाच्या ट्रीटमेंट्स. आता या 5 ट्रीटमेंट्स कोणत्या आहेत तर वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या नावाच्या 5 ट्रीटमेंटचा अंतर्भाव पंचकर्मात होतो. फक्त याच ट्रीटमेंट म्हणजे पंचकर्म का, तर या पलीकडे बऱ्याच छोट्या छोट्या अशा काही उपक्रम आहेत की ज्याचा अंतर्भाव पंचकर्मात होतो. या पंचकर्माविषयी अगदी थोडक्यात जर आपण जाणून घ्यायचं झालं तर शरीरातून जे काही साठलेले दोष आहेत किंवा जे व्याधी निर्माण करणारे घटक आहेत ते उलटीच्या मार्गाने शरीराच्या बाहेर टाकणं याला वमन म्हणतात. अर्थात ही उलटी म्हणजे आपल्याला नेहमी जसा उलटीचा त्रास होतो अशा पद्धतीची नसते, तर या उलट औषधं देऊन शरीराची तयारी करवून औषधांनी करवून घेतलेली एक उलटीची शास्त्रीय प्रक्रिया असते, ज्यामध्ये आपल्या शरीरात अनावश्यक वाढलेला किंवा त्रास देणारा असा जो काही कफ आणि पित्त असतं हे शरीरातून बाहेर टाकलं जातं. पुढची ट्रीटमेंट आहे विरेचन. यामध्ये जुलाबाच्या मार्गाने शरीर शुद्धी केली जाते. आपल्या शरीरात अनावश्यकरित्या वाढलेले जे काही घटक असतात ते जुलाबाच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर काढले जातात. बस्ती नावाच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या सर्वांना कदाचित एनिमा हा प्रकार माहीत असतो.
की गुदद्वारावाटे काही औषधं आत सोडली जातात. त्यामध्ये औषधाची तेलं, तुपं, औषधी काढे किंवा दुधाच्या मिश्रणात काही औषधं तयार केलेली जातात, की जी एनिमाच्या मार्गाने गुदद्वारावाटे मोठ्या आतड्यांपर्यंत सोडली जातात आणि त्यातून बरंचसं दुखणं कमी करणं किंवा झीज भरून काढणं अशा स्वरूपाचे उत्तम लाभ होताना दिसतात. नस्य आणि रक्तमोक्षण या ज्या 2 ट्रीटमेंट आहेत, या 2 ट्रीटमेंट खरं तर नस्य ही ट्रीटमेंट रोज पेशंटनी घरच्या घरी करायची आहे. नस्य म्हणजे नेझल ड्रॉप्स आपण ज्याला म्हणतो, की नाकावाटे काही औषधी तेल किंवा तूप शरीरामध्ये सोडणे आणि ते अगदी 1 किंवा 2 ड्रॉप्स इतक्याच मात्रेत सोडायचं असतं. तर बऱ्याचदा ही ट्रीटमेंट पेशंटनी घरच्या घरी रोज करायची असते. आणि रक्तमोक्षणामध्ये 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत. एक जळू हा शब्द आपल्याला कदाचित ऐकून माहीत असेल. गोगलगाईसारखा एक छोटासा प्राणी असतो, की जो जिथं जखम आहे, जिथं स्किन इन्फेक्शन्स आहेत किंवा हेअर लॉसचे पॅचेस जिथं आहेत, अशा ठिकाणी लीच थेरपी केली जाते, ज्याला जलौकावचरण म्हणतात. हा रक्तमोक्षणातलाच एक प्रकार आहे. आणि सिरावेद नावाचा दुसरा प्रकार आहे, की जसं आपण ब्लड सॅम्पल देताना सुईवाटे रक्त शरीरातून बाहेर काढलं जातं, तर अशाच पद्धतीनं रक्त शरीरातून बाहेर काढून ते डिस्कार्ड केलं जातं. म्हणजे रक्तामुळे जर काही दोष वाढले असतील शरीरात किंवा रक्ताच्या ठिकाणी काही दोष असतील तर ते बाहेर पडण्यास मदत होते. एकंदरीत या सगळ्या पंचकर्मांचा ट्रीटमेंटमध्ये समावेश होतो. तर याचेही महत्त्वाचे 2 प्रकार असे आहेत, की हे पंचकर्म केव्हा करायचे किंवा हे सगळ्यांनी करायला हवेत का? जेव्हा आजारी पडतो किंवा जेव्हा एखादा मोठा आजार असतो, एखादी सतत राहणारी तक्रार असते, तर अशा वेळी उपचार म्हणून पंचकर्म करता येतात. तर त्याला पंचकर्म करताना रुग्णाच्या शरीराची एकंदरीत स्थिती बघून किंवा रुग्णाच्या आजाराची तीव्रता बघून पंचकर्म कोणतं करायचं, किती दिवसांसाठी करायचं असं ठरवलं जातं. तर या उलट निरोगी व्यक्तींनी आजारी पडू नये यासाठी सुद्धा काही पंचकर्म करता येतात. तर त्याला आम्ही ऋतू अनुसारी शोधन पंचकर्म म्हणतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण बऱ्याचदा असं ऑब्झर्व केलेलं असतं, की जेव्हा आकाशात ढग येतात किंवा आभाळ आलेलं वातावरण होतं, तेव्हा सांध्यांचे आजार असतील किंवा अस्थमासारखे कफाचे आजार असतील, हे बऱ्याचदा यांची तीव्रता खूप वाढते आणि पेशंट हा थोडासा अनस्टेबल होत असतो. याच पद्धतीनं त्या ऋतूमध्ये वाढणारे जे आजार आहेत किंवा जे दोष आहेत ते होऊ नयेत, ते आजार वाढू नयेत, यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह पंचकर्मसुद्धा करता येतात. ही प्रिव्हेंटिव्ह पंचकर्म निरोगी व्यक्तींनी करायची असतात. वर्षातून 3 वेळा या पंचकर्माचं कॅलेंडर असतं. पंचकर्म पहिलं जे येतं ते मार्च, एप्रिल ते मे महिन्यामध्ये, म्हणजे सर्वसाधारणतः थंडी संपल्यानंतर उन्हाळ्याचा जो कालावधी सुरू होतो, त्या कालावधीमध्ये वमन नावाचं पंचकर्म आहे, की ज्याला आम्ही वासंतिक वमन असं म्हणतो. वसंत ऋतूमध्ये आपण पंचकर्माद्वारे शरीराची शुद्धी करत असतो. त्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये विरेचन नावाचं पंचकर्म येतं, की ज्यामध्ये आपण जुलाबातून शरीर शुद्धी करत असतो. आणि मधल्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा पाऊस किंवा ढगांच्या गडगडाटाचं आणि दमट वातावरण असतं, तेव्हा बस्ती नावाचं पंचकर्म असतं, की जे सहसा 8, 15 किंवा 21 अशा दिवसांमध्ये करता येतं. जेव्हा आपल्याला आजार टाळण्यासाठी आपण पंचकर्म करत असतो, मी ज्याला मगाशी प्रिव्हेंटिव्ह पंचकर्म म्हटलं, तर हे सर्वसाधारणतः 8 दिवसांचा बस्तीचा कोर्स हा रुग्णांना सफिशियंट असतो. रुग्णांना म्हणण्यापेक्षा जे आपल्या तब्येतीबद्दल जागरूक आहेत आणि ज्यांना आजारी पडू नये म्हणून काहीतरी करायचं आहे, अशा लोकांना 8 दिवसाचा बस्तीचा कोर्स हा अतिशय सफिशियंट असतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, की झालेले आजार बरे करण्यासाठी काही वेगळी पंचकर्म आहेत आणि आजार होऊच नये म्हणून काही पंचकर्म आहेत. अगदी बोलीभाषेत सांगायचं तर तहान लागल्यानंतर विहीर खणण्यापेक्षा आजारी पडण्यापूर्वी शरीराची काळजी घेतली तर ती अतिशय कमी खर्चिक आणि कमी त्रासदायक असते. तर सर, सर्वसाधारणपणे असं इतर लोकांचं किंवा समाजाचं असं म्हणणं आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स खूप महाग असतात. तर याविषयी तुमचं काही मत आहे का, किंवा तुमचं काय म्हणणं आहे ह्याबद्दल? खूप छान प्रश्न विचारलात. बऱ्याचदा लोकांमध्ये असा समज आहे की आयुर्वेदिक उपचार हे इतर कुठल्याही पॅथीच्या उपचारांपेक्षा महाग असतात का? तर याचं उत्तर मी मगाशी सांगितलं त्याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे. तुमचा आजार जितका चिवट आणि जितका जुना, तिथं वापरायची औषधंही तितकीच उत्तम दर्जाची, उत्तम प्रतीची वापरावी लागतात. आयुर्वेदिक औषधं बनवताना त्याला खूप मोठा कालावधी अपेक्षित असतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर पंचकर्माच्या वेळी आपण जे स्नेहन नावाची ट्रीटमेंट करण्यासाठी तेल वापरतो, स्नेहन म्हणजे पूर्ण शरीराला औषधी तेलाचा मसाज असतो. तर हे तेल 1 लिटर तेल तयार करण्यासाठी एका विशिष्ट वनस्पतींच्या काढ्याचा
16 लिटरचा अंश तयार करावा लागतो. 16 लिटर काढ्यामध्ये 1 लिटर तेल आटवावं लागतं आणि हे 17 लिटरचं मिश्रण आटवून जेव्हा 1 लिटर तयार होतं तेव्हा ते तेल आपण मसाजसाठी वापरत असतो. म्हणजे थोडक्यात एक तेल तयार व्हायसाठी किमान 7 दिवसांचा कालावधी आणि अगदी कमर्शियल प्रोडक्शनवर कमीत कमी कालावधीत करायचं म्हटलं तरी 3 दिवसाचा कालावधी लागतो. हे अगदी साधं उदाहरण झालं. या उपर काही औषधं अशी आहेत की जी बनवण्यासाठी अगदी वर्षभराचा कालावधी लागतो, ज्याला आसव अरिष्ट अशा संकल्पना म्हणतो आपण. काही ठराविक पद्धतीची लिक्विड्स असतात की जी तयार व्हायसाठी किंवा ते औषध पूर्ण क्षमतेनं तयार व्हायसाठी अगदी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. तर तुमचे वैद्य तुमच्या आजारात ज्या प्रतीची औषधं वापरत आहेत त्या प्रतीनुसार औषधांचा खर्च हा कमी जास्त होऊ शकतो. पण म्हणून प्रत्येकच आजारावर आयुर्वेदिक चिकित्सा महाग आहे असं अजिबात नाही. आम्लपित्तासारखे आजार असतील, सांधेदुखीसारखे आजार असतील, अशा आजारांमध्ये अगदी घरगुती औषधंसुद्धा तुम्हाला तुमचे वैद्य सुचवत असतात किंवा आमच्याकडे जे पेशंट्स येत असतात अशा पेशंट्सना आम्ही बऱ्याचदा एका ठराविक कालावधीसाठी औषधांचा सपोर्ट दिल्यानंतर त्यांची औषधावरची अवलंबिता कमी येण्यासाठी काही घरगुती उपाय, काही योगासनं किंवा काही घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम अशा गोष्टी सांगत असतो. त्यामुळे प्रत्येक आजाराच्या बाबतीत आयुर्वेदिक चिकित्सा महाग असते असं अजिबात नाही आहे. सर, पंचकर्म वगैरे तुम्ही म्हणालात की सकाळी उपचार होतात ह्याच्यावरती. तर मग ग्रामीण भागातले लोक जर ये जा करणार असतील किंवा जर त्याचा अवधी 15 दिवसांचा वगैरे असेल तर मग आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी काही सोय आहे का की ॲडमिट किंवा राहणं अशा गोष्टींची सोय आपल्याकडे आहे का? खरं तर पंचकर्म उपचार हे सकाळी लवकर करावे लागतात किंवा बस्तीसारखे जे उपचार आहेत, वमन आणि विरेचन, हे उपचार तर सकाळी उपाशी पोटीच करावे लागतात. बस्तीसारखे काही उपचार किंवा रक्तमोक्षणासारखे काही उपचार हे जेवल्यानंतर ठराविक वेळाच्या कालावधीनंतर अथवा सकाळी उपाशी पोटी अशा पद्धतीनं करता येतात. तर या दोन्ही केसेसमध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आपल्याकडे येणारे जे रुग्ण आहेत की ज्यांना 15 दिवस बस्ती उपचारासाठी रोजचं येणं जाणं शक्य होत नाही किंवा बऱ्याचदा असं असतं की मणक्याचे काही आजार असतात, सांधेदुखीचे काही आजार असतात की ज्यावेळी ट्रीटमेंट सुरू असताना विश्रांती मिळणं हे खूप गरजेचं असतं. पेशंट जर 40-45 किलोमीटरच्या अंतरावरून रोज प्रवास करून येत राहिला आणि रोज ट्रीटमेंट घेत राहिला तर बऱ्याचदा ट्रीटमेंटनं आपण त्याला जी काही शक्ती दिलेली असते किंवा ट्रीटमेंटनं आपण झीज भरून काढलेली असते याचा पाहिजे तेवढा परिणाम प्रवासाच्या परिणामामुळं दिसत नाही. प्रवासामध्ये पेशंटची पुन्हा दगदग होत असते. तर याला उपाय म्हणून विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आम्ही पेशंटना ॲडमिट करण्याची व्यवस्था अतिशय उत्तमपणे उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याकडे आत्तासुद्धा पुणे, दौंड, बारामती या भागातून बरेचसे पेशंट्स येत असतात की जे इथं आदल्या दिवशी ॲडमिट होतात, दुसऱ्या दिवशी सकाळी वमन किंवा विरेचनासारख्या सिंगल डे ट्रीटमेंट्स असतील तर त्या सकाळी लवकर केल्या जातात आणि सेम डे इव्हिनिंगला त्यात संध्याकाळी पेशंट डिस्चार्ज केले जातात. बस्ती आणि बाकीच्या ट्रीटमेंटना म्हणजे कटिबस्ती किंवा जानूबस्ती, गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांच्या ठिकाणी करायच्या ट्रीटमेंट, पाठ दुखत असेल तर त्या ठिकाणी करायच्या काही ट्रीटमेंट किंवा पिंडस्वेदासारख्या ट्रीटमेंट की ज्या कलेक्टिव्हली केल्या जातात बस्तीच्या कोर्ससोबत. तर या कोर्समध्ये मात्र मी मगाशी म्हटलं तसं पेशंटना विश्रांती देणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून असे पेशंट्स आम्ही 8 दिवस किंवा 15 दिवस शक्यतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला देतो आणि त्या माध्यमातून पेशंटचे विश्रांती होते, उपचार खूप छान पद्धतीनं होतात. आणि हे सगळं होत असताना पेशंटला थोडंसं ध्यान आणि म्युझिक थेरपी याचाही अंतर्भाव केल्यामुळं शारीरिक दुखणं तर बरं होतंच, त्यासोबत पेशंटला मानसिकरित्यासुद्धा आल्हाददायक वाटायला लागतं आणि पेशंट त्याच्या तक्रारीतून खूप छान पद्धतीनं बाहेर पडतात. धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत आम्हाला. त्याबद्दल मी तुमचं रुग्णवार्ता चॅनलकडून आभार मानते. धन्यवाद. रुग्णवार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच पेशंट्सच्या मनात किंवा आपल्या समाजाच्या मनात आयुर्वेदाबद्दल असणारे गैरसमज किंवा एकंदरीतच संवाद करण्याची संधी आम्हाला इथं दिलीत त्याबद्दल विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या वतीनं मी रुग्णवार्ता व्यवस्थापनाचा आभारी आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला अशाच अनेक गोष्टींची उत्तरं मिळत राहतील. तर त्याकरिता आपले प्रेक्षक आत्ता जे हा इंटरव्ह्यू बघतायत किंवा विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्सचे रुग्ण जे आत्ता हा इंटरव्ह्यू बघतायत त्या सर्वांनी रुग्णवार्ता हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा रुग्णवार्ता चॅनल.